मारुती मंदिर आहोत. मारुती मंदिरच्या बाहेरच्या बाजूला आहोत. अनेक भक्तगण या मारुती मंदिरच्या मारुतीरायाच्या दर्शनाला दर शनिवारी असतात. असंच एक हनुमान भक्त आपल्यासोबत आहे. मित्र, हे आपण ह्या देवळामध्ये किती वर्ष येतोय? जवळजवळ 40 वर्ष. हां. आणि इथे ह्यांच्या ग्रहस्थांकडे आपण काय घेता नेहमी? नारळ, हे अगरबत्ती, शेंदूर, तेल आणि हार. नारळ, अगरबत्ती, तेल, शेंदूर घेऊन ते या मारुतीरायाच्या दर्शनाला जातात. आता आपण ज्या ठिकाणी गेले 35 वर्ष एक मुस्लिम समाजातला तरुण मौलाना नदाब, मूळचा कर्नाटकातला, पण रत्नागिरीत आल्यानंतर आज गेले 35 वर्ष तो इथे येणाऱ्या हनुमान भक्तांना तेल, शेंदूर, अगरबत्ती, नारळ हे अगदी अतिशय भक्तिभावाने देतोय. आपण त्यांच्याशी चर्चा करूया, त्याला विचारूया, मग तू मुस्लिम समाजातला असून ह्या व्यवसायाकडे कसा वळलास आणि तुझी एकंदरीत पूर्वीची कहाणी काय आहे? मौलानाजी नमस्कार. आपण एक मुस्लिम समाजातला असूनसुद्धा आज येथे येणाऱ्या हनुमान भक्तांना आपल्याकडून तेल, शेंदूर, नारळ, अगरबत्ती हे सगळं दिलं जातं. कसं काय या व्यवसायाकडे वळलास? मी मुळात माझा जन्म रत्नागिरीत झाला. आम्ही इथं पटवर्धनवाडीत राहिला होतो. देशमुख साहेब म्हणून बिल्डर आहेत, त्यांच्या कंपाऊंडमध्ये माझा जन्म झाला. मी तिथनं वाढत वयाच्या 6व्या वर्षी दामले शाळेत माझ्या आईवडिलांनी मला दाखल केलं. शाळेत जात असताना तिथे त्यावेळी ह्या देवळात निशिकांत जोशी म्हणून ह्या जोशी पुजाऱ्यांचा मुलगा माझा क्लासमेट, त्याला मी शाळेत न्यायला आम्ही दोघं मित्र असल्यामुळे यायचो. त्याच्यावर ह्या देवळात यायचो. त्यावेळेला देवळात साखर खायला देवाच्या पुढ्यात साखर असायची. साखर खायला मिळते म्हणून आमचा दररोजचा कार्यक्रम तो. सकाळी जाताना देवाच्या पाया पडायचं, साखर खायची, शाळा सुटली की परत यायचं, काय असेल ते साखर वगैरे खायचं, असा हा माझा कार्यक्रम. ते करत असताना त्यावेळी जवळजवळ आज 35 वर्षापूर्वी एक ताई इथं हार वगैरे विकायची. त्यावेळेला काय अगरबत्ती, नारळ वगैरे नव्हते, नुसते माळ्या असायच्या. तर ती ताई आमच्या हातात, माझ्या हातात द्यायची आणि म्हणायची तू विक. 25 पैसे त्यावेळेला एक माळ होती. त्यावेळेला कोण 25 पैसे द्यायचा, कोण 10 पैसे द्यायचा वगैरे, असं पैसे पण मला समजायचे नाही. पण ती विकायला झाली की मग माझं काय 10-11 वाजले की शाळा सुटली की आलो की मग काय 1 तासभर राहायचो आणि मग परत इकडनं घरी पळायचो. हा आमचा नित्यनेमाचा कार्यक्रम. मग एक दिवशी त्या ताईने मला सांगितलं की तू मोठी होती, म्हणजे मला आता जर कळतापैकी बघितलं तर ती लग्नाच्या वयाची वगैरे होती. मग घरातल्यांचा काहीतरी विरोध होता वाटतं वगैरे, असं असावं कदाचित. पण ते एक दिवशी तिनं ते भरलेली पिशवी हाराची ठेवली आणि मला बोलली तू आजच्यानंतर हे तूच इथं कर. मी घरी गेलो, मला पण समजायचं नाही. मग आमचे काका बोलले मग ते पानं बिनं गोळा करून कर. असं करत करत ते माझं आयुष्याची सुरुवात त्या मारुतीच्या देवळातनं झाली. आणि मग 2री, 3री, 4थी आल्यापासून मग नंतर पुजाऱ्यांनी मला सांगितलं नारळ ठेव, अमुक इथं ठेव, तमुक कसं ठेव. असं माझ्या आयुष्याची सुरुवात चांगली आणि सुंदर या मारुतीरायाच्या कृपेने आज कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. जे काही माझं यश असेल ते संपूर्ण त्याला साक्षीदार हा देव आहे, अन्यथा दुसरा कोणी नाही. आणि मला माझ्या घरातल्यानी इतरांनी मला कशाच्याही गोष्टीत काही आजपर्यंत विचारलं नाही. माझ्या घरातही देवपूजा करतो मी. माझ्या घरातही जरी येऊन बघितलं तरी मी ह्या पूजा केल्याशिवाय मी हार आणत नाही. 4 वेळा धुवून आणि देवाची मारुतीला हार घातल्याशिवाय मी येत नाही. हे असं करता करता इथे येणाऱ्या भक्तगणामध्ये काही मुस्लिम समाजाचे पण भक्तगण येतात. आपला काय अनुभव आहे? मुस्लिम समाजाची तर भक्तगण इथं ह्या मारुतीच्या देवळात तरी जवळजवळ माझ्या दिसण्यात तरी 15 ते 20 कस्टमर हे माझ्या दिसण्यात तरी आज नाही म्हटलं तरी 25 ते 30 वर्ष. एक तरी इसम असा आहे तो मीच जवळ 35 वर्ष बघतो. आणि एक वयस्कर म्हातारी आहे 80 वर्ष, ती आहे त्या समाजाच्या पोशाखमध्ये येते. तिला मी एकदा असं दिलं, आजी म्हटलं काय म्हणताना, तिला माहिती नाही मी तिच्या समाजाचा आहे. पण तिला विचारत ती बोलली सगळे डॉक्टर थकले, या मारुतीरायाने माझ्या पोरग्याचा प्राण वाचवला, त्यामुळं मला काशी देणं नाही. ज्यांनी माझं चांगलं केलं तोच माझा देव. बालपणीच या मारुतीच्या देवळाच्या पुढ्यात ठेवलेली, मारुतीरायाच्या पुढ्यात ठेवलेली साखर खाण्याच्या निमित्ताने आलेला आणि ती सवय लागलेला हा तरुण आज गेले 35 वर्ष तेल, शेंदूर, अगरबत्ती आणि नारळ हा येणाऱ्या हनुमान भक्तांना देतोय. आणि तो सुद्धा एक मुस्लिम समाजातला. देशाची एकात्मता हे भारतीय देशाचं एकात्मता हे वैशिष्ट्य आहे. मला दुसरा देव नाही मारुतीशिवाय. आणि मारुतीशिवाय माझा दुसरा कोणताही देव नाही. घरून येताना शनिवारी मारुतीरायाच्या पूजा करूनच या आपल्या पोट पाण्यासाठी तो येतो, इथे बसतो. एक अतिशय समाजाला देणारं एक दिशा देणारं अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे मौलाना नदाब. टाइम्स डिजिटल करता
किशोर मोरेसह शुभम पवार, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.